हॅलो, मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले या मालिकेच्या रिव्ह्यूमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटते की ज्योती संतापात पुस्तक फेकून देतो. सावी रूममध्ये येते आणि बोलते की अवं असं काय झालं व की पुस्तक फेकून दिलं. तेव्हा ज्योती बोलतो, डोकं आपटून झालं, आता पुस्तक फेकलं. तेव्हा सावी बोलते, असं काय करताय हो? राग आला, जेवले नाही आणि आता पुस्तक फेकलं. तेव्हा ज्योती बोलतो, मग आता मी काय करू? तेव्हा सावी बोलते, आता आता तुम्ही नाही करायचं, आता म्या करणार. तेव्हा ज्योती बोलतो, काय बी उपयोग नाही त्याचा. अण्णाला सांगितलं तर अण्णा दादापुढं बोलत नाही. आऊला सांगितलं तर ती टाळाटाळ करते आणि म्या सांगितलं तर दादा माझं ऐकत नाही. तेव्हा सावी बोलतो, दादा तुमचं ऐकत नाही ना, पण एका माणसाचं ऐकतील दादा. तेव्हा ज्योती बोलतो, कुणाचं? तेव्हा सावी बोलते, कारकून काका. तेव्हा ज्योती बोलतो, कृष्णाजी काका. तेव्हा सावी बोलते, वय आतापर्यंत त्या बोलले बी असतील आणि बोलले नसतील तर बोलतील आणि नाही बोलले तर म्या बोलणार. पण तुम्हासनी परवानगी मिळाली तर असं समजा. ज्योती खुश होतो, सावीकडे जातून बोलतो, खरंच? तेव्हा सावी बोलते, वय की. तेव्हा सावी बोलते, पण तुम्ही त्या बदल्यात मला काय देणार? तेव्हा ज्योती बोलतो, जे सांगशील ते देईल म्या, काय पाहिजे? तेव्हा सावी बोलते, थांबा. तेव्हा सावी तिचं ते जळलेलं पुस्तक काढते आणि ज्योतीकडे येऊन बोलते, मला हे पुस्तक वाचून दाखवाल का? तेव्हा ज्योतीलाही खूप आनंद होतो. तिकडे रात्री राजाराम आणि गोविंदराव बोलत असतात. तेव्हा राजाराम बोलतो की दादा, आज ज्योती आला होता मळ्यात आणि मला भाजलेलं कणीस बी दिलं. तेव्हा गोविंदराव बोलतात की काय आज दिस काय मावळतीला उगवला होता काय? तेव्हा गोविंदराव बोलतात, काय म्हणत होता? तेव्हा राजाराम बोलतो, काही नाही, सहजच आला होता. राजाराम काहीतरी बोलणार तेवढ्याच सावी येते. तेव्हा गोविंदराव बोलतात की सुनबाई. गोविंदराव बोलतात, नेहमीप्रमाणे पाण्याचा तांब्या मिळाला, उपरणं मिळालं, छान. तेव्हा सावी उपरणं घेते आणि पुढे चालायला लागते. मागे बघते, पुढे चालते. तेव्हा गोविंदराव बोलतात की सुनबाई काय पाहिजे का? हो. तेव्हा सावी बोलते, वय म्हणजे नाही वय. तेव्हा गोविंदराव बोलतात की अहो काहीतरी बोला की, नुसतं वय नाहीच करत राहणार आहेस का? तेव्हा सावी बोलते, दादा आज तुम्ही सकाळी बोलले होते ना की अशीच राहा, तुला कशाची कमी पडणार नाही. तेव्हा गोविंदराव बोलतात, खरंच काय की देवा, आमची सूनबाई आहेच एवढी गुणाची. 4 दिवसात समध्या घराला आपलं केलं. सूनबाई तुम्हाला पाहिजे ते मिळेल बरं का? सावी बोलते, तर मला तुमच्याकडनं काहीतरी पाहिजे. तेव्हा गोविंदराव बोलतात, माझ्याकडनं? बरं मागा, काय पाहिजे? तेव्हा सावी बोलते, परवानगी. तेव्हा गोविंदराव बोलतात, कसली परवानगी? तेव्हा सावी बोलते, यांना शाळेत पाठवायची परवानगी पाहिजे मला. गोविंदराव बोलतात, सूनबाई. गोविंदराव काही बोलत नाही, एकदम थक्क होतात. तेवढं ज्योती मागून येतो. ज्योतीच्या चेहऱ्यावर स्माईल असते. तेव्हा गोविंदराव उठतात आणि बोलतात, बरं या समध्याचा बोलवायचा धनी हा आहे तर. तेव्हा सावी ज्योतीकडे बघते आणि तेव्हा ज्योती बोलतो की दादा म्या. तेव्हा गोविंदराव बोलतात की तुला किती वेळा सांगितलं रे की शाळा बंद म्हणून, आणि हे नवा नवरीच्या आडून हे समजा विचारतोयस होय, शोभतं का तुला? तेव्हा घरातली सगळ्या बायका बाहेर येतात. तेव्हा सावी बोलते, आव दादा त्यांनी. तेव्हा गोविंदराव बोलतात की सुनबाई तुम्ही मध्ये बोलू नका. हे बघ ज्योती, या घराचा करता म्हणून सांगतोय तुला. तेव्हा गोविंदराव बोलतात की उद्यापासून मळ्यात जायचं. तेव्हा ज्योती बोलतो, म्या नाही जाणार. तेव्हा गोविंदराव बोलतात, काय उलटं बोलते? तेव्हा ज्योती बोलतो, म्या कुठे उलटं बोललो दादा? तेव्हा गोविंदराव बोलतात, बस उलटं बोलतोयस? अरे का जीव जाळतोय माझा? म्या सांगितलंय ना व, मग पुन्हा पुन्हा का विषय काढतोयस? तेव्हा ज्योती बोलतो, म्या नुसतं शाळेत जाऊ द्या हेच बोललो ना, काय वाईट बोललो? तेव्हा गोविंदराव बोलतात की वाईट बोललेलं चालेल एकदा, पण शाळा न ग. तेव्हा ज्योती बोलतो, का न ग? तेव्हा गोविंदराव बोलतात की बस आता एक शब्द बी बोलायचा नाही मला, का न ग काय बी विचारायचं नाही. तुम्हाला समजा सांगायचं का म्या? तेव्हा गोविंदराव जायला लागतात. तेव्हा ज्योती बोलतो, सांगण्यासारखं काहीच नाही तर काय सांगणार तुम्ही? लग्नाला होकार दे, शाळेत पाठवतो, काय बी केलं नाही तुम्ही. तेव्हा सगोना बोलते की ज्योती अरे गब्बस की, कशाला तोंडाला तोंड देतोय? तेव्हा ज्योती बोलतो, आऊ तर तू तर काही बोलूच नगस, लय खोटारडी येतो आणि तुम्ही समदेवी तसेच खोटारडे. तेव्हा चिमणा बोलते, अरे ज्योती थोडा मोठ्यांची असं बोलतात होय, उगा आपली उचलली जीवानी लावली टाळायला. तेव्हा राजाराम बोलतो की अरे ज्योती शब्दाने शब्द वाढवू नकोस. तेव्हा राजाराम बोलतो, तू घरात चल बरं. तेव्हा ज्योती बोलतो, म्या कुठं बी जाईल पण असल्या घरात येणार नाही. तेव्हा गोविंदराव बोलतात, काय म्हणालास? तेव्हा ज्योती बोलतो, म्या कुठं बी जाईल पण ह्या घरात येणार नाही म्या. तेव्हा ज्योती जायला लागतो. तेव्हा गोविंदराव त्याच्या पाठीमागे जातात आणि बोलतात की ज्योती काय म्हणालास? तेव्हा ज्योती बोलतो, म्या कुठं बी जाईल नाहीतर जीव देईल म्या. तेव्हा गोविंदराव बोलतात, काय म्हणालास? जीव देईन? तेव्हा ज्योती बोलतो, होय जीव देईन म्या. तेव्हा राजाराम
तेव्हा गोविंदराव ज्योतीच्या जोरात कानाखाली वाजवतात. तेव्हा सगळे बघून थक्कच होतात. तेव्हा ज्योती रागात घरात जातो. तेव्हा गोविंदराव बोलतात की जाऊ दे त्याला, आमच्या बापानं नुसतं डोळं वाटलं तरी आमची वाचा बसायची. आणि तेव्हा गोविंदराव सगळ्यांकडे बघून बोलतात की काय बघतायत, निघा, जा, सगळ्यांना घरात काढतात. तेव्हा ज्योती रडत त्याच्या खोलीमध्ये येतो. त्याला त्याच्या दादांचे शब्द आठवतात. तेव्हा ज्योती रडत बोलतो, म्या शाळेत जाणार म्हणजे जाणार. तेव्हा ज्योती सगळे पसारा इकडे तिकडे फेकत असतो घरात. तेवढ्यात सावी येते. सावी बघत असते. तेव्हा ज्योती बोलतो, मला मारा, हाना, काय बी करा, पण म्या शाळेत जाणार म्हणजे जाणार. तेव्हा ज्योतीला बघून सावीला काहीही समजत नसतं. सावी पडलेलं सामान उचलत असते. तेव्हा ज्योती सावीकडे बघतो आणि चिडून बोलतो की झालं समाधान, झालं तुमच्या मनासारखं, म्या बोललो होतो ना दादा ऐकणार नाहीत. तेव्हा सावी बोलते आहो पर. तेव्हा ज्योती बोलतो, आता अजून काय बोलायचं आहे. इकडे सगुणा गोविंदरावांकडे येते आणि बोलते, दादा मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा गोविंदराव बोलतात की बोल. तेव्हा सगुणा बोलते की का हात उगारलास माझ्या पोरावर. तेव्हा गोविंदराव बोलतात, मग काय करायचं, प्रेमानं सांगून बघितलं, समजून सांगून बघितलं, रागवून सांगून बघितलं, अजून काय करायला पाहिजे, आज तर त्याने कहरच केला. तेव्हा सगुणा बोलते, अरे काय मागितलं त्यानं, काय मागत होता तो, साळाच मागितलं ना, जमीन जुमला, पैसा, अडका, असं काय मागितलं त्यानं, सोनं, सांग ना काय चुकलं त्याचं. तेव्हा गोविंदराव बोलतात, अगं पण सगुणा. तेव्हा सगुणा बोलते, गप्प बस. अरे त्या पोराच्या अंगावरची हळद पण उतरली नाही आणि 4 चौकात तू हात उगारला होय त्याच्यावर. तेव्हा गोविंदराव बोलतात, अगं सगुणा. तेव्हा बोलते की गप्प बस, तुझ्या पायातलं पायत आणि त्याच्या पायात व्हायला लागलं दादा, मोठा झालाय तो, मारायला नको होतं, तू लई वाईट केलंस. तेव्हा गोविंदराव बोलतात, काय वाईट केलं, एकदा सांगितलेलं ऐकायला नको बापाचं, उठता बसता एकच सांगत बसायचं, डोसकं फिरणार नाही अशाने. तेव्हा सगुणा बोलते, म्हणून गेला होतास वय भजनाला, अरे कपाळाचं आबीर तरी पुसू द्यायचं मग मारायचं. तेव्हा गोविंदराव बोलतात, मारणार, 10 वेळेला मारणार, अजून मारणार. हे बघ सगुणा, तू आमच्यामध्ये पडू नको, तुझा याच्याशी काय बी संबंध नाही. तर सगुणा बोलते की काय म्हणलास, माझा संबंध नाही, 8 महिन्याचं तानं लेकरू होतं तेव्हापासून सांभाळलंय मी त्याला, कापसाचा बोळा दुधात बुडून पाजलंय त्याला, आणि तू म्हणतो माझा संबंध नाही. अरे अंगडी टोपडी घातली त्याला, नाव घातलंय त्याला, काय बोलतोय तू, राळ्याचा पर्वत बनवला त्याला, आणि तू म्हणतो माझा संबंध नाही. अरे त्याची आई नव्हती तर आईसारखी माया केली मी. दादा लय वाईट बोलतोयस तू जेव्हा त्याला मारलं होतं ना, तेव्हा माझ्या काळजाला 1000 इंगळ्या रचल्या होत्या, मारायला नको होतं रे लेकराला, आता मला म्हणतोय खुशाल की संबंध नाही म्हणून तुझा. गोविंदरावांना पण बरं वाईट वाटतं. ते बोलतात, सगुणा मला तसं म्हणायचं नव्हतं. तेव्हा सगुणा बोलते, हा तसं म्हणायचं नव्हतं दादा, अरे मारलं तर मारलं, आणि त्याच्या बायकोसमोर मारलं होय. अरे दादा, उद्या काय किंमत ठेवेल ती, अख्खा संसार त्यांना एकमेकांसोबत करायचा आहे आयुष्यभर. दादा लई वंगाळ केलंस तू, चांगलं नाही केलंस, आणि उद्या त्या पोराने काय करून घेतलं तर काय करशील, कुणाला मारशील मग, उद्या त्याच्या मनावरची जखम झाली कशी भरून काढणार तू. तेव्हा गोविंदराव बोलतात, नाही भरून काढणार देवा, मला बी वाटतं त्याचा हट्ट पुरावा असं, पण आता ते दिस आहेत का, शाळा माळायचं पोर कुणाला शिकलेलं बघवतं का, आणि ते शास्त्राला धरून बी नाही. तेव्हा सगुणा बोलते, अरे आत्तापर्यंत शाळा शिकला त्याचं काय. तेव्हा गोविंदराव बोलतात, त्याचाच तर राग आहे की लोकांना, कसा बसा ओळखीच्या लोकांना सांगून गप्प बसवलंय, पण यापुढे शिक्षण म्हणजे घातपात. मला सांग सगुणा, आपल्या आजूबाजूचा एक तरी पोरगा शिकलेला आहे का, गंज पेठ्यातल्या एक तरी पोराचं नाव सांग मला. तेव्हा सगुणा बोलते, नाही. तेव्हा गोविंदराव बोलतात, लई वाईट काळ आहे सगुणा, मी मारलं ते चांगलं नाही, पण बाहेरचा माळ आपल्याला सहन होणार नाही. तुला माहिती आहे, बलू ते दार या पोरांकडून शास्त्र सोडून जर काही घडलं तर त्यांच्या अंगावर उकळतं तेल ओतलेलं मी बघितलंय, त्यांच्या पाठीवर धोंड ठेवलेलं मी बघितलंय, मिरचीची धुरी दिलेली बघितलंय मी, हात उचलला त्याच भावनेनं. गोविंद माळ्याचं पोरगं शिकतंय म्हणून त्यानंतर जे काही घडल ते आपल्याला सहन होणार नाही. म्हणून म्हणतो सगुणा, मला ज्योतीची लई काळजी वाटते. कुणा कुणब्याची माळ्याची पोरं शिकलेलं कधी ऐकलंय का, पण यानं शिकण्याचं डोसक्यात कुसलं खूळ घेतलंय. तेव्हा सगुणा बोलते, पटतंय मला, तुझं बी पटतंय आणि त्याचं बी पटतंय, पण जे झालं ते वाईट झालं दादा, या गोष्टी त्याला समजून सांगायला हव्या होत्यात का नाही. तेव्हा गोविंदराव बोलतात, पडद्याआड सांगून झालंय, पण नवीन रक्ताला ते पटत नाही, लगेच लोकांच्या अंगावर जातो, या मूळचाच हुशार त्यो. तेव्हा सगुणा बोलते, काय का असे ना, पण तू हात उगारला हे चांगलं नाही झालं दादा. तेव्हा सगुणा ज्योतीला आवाज देत ज्योती करत निघून जाते. इकडे गोविंदरावांना खूप वाईट वाटतं. त्यांनी ज्योतीला मारलेला तो हात ते बघत असतात, त्यांना रडायला येत असतं. इकडे सावी घाबरत पुढे येत असते. तेव्हा ती पडलेला तांब्या उचलणार, तेवढा ज्योती बोलतो, हात नाही, पुढे नाही यायचं अजिबात, आणि हात नाही लावायचा त्याला. तर सावी बोलते, अहो तुम्ही एवढं चिडू नका, एवढं काय चिडताय. तेव्हा ज्योती बोलतो, माझ्या मोर आता कुणी बी थांबायचं नाही, निघा. तेव्हा सावी बोलते, म्या काय केलं. तेव्हा ज्योती बोलतो, या समद्याला तू जबाबदार आहेस. तेव्हा सावी बोलते, अहो म्या काय केलं. तेव्हा ज्योती बोलतो, तुझ्या आगाऊपणामुळे शब्द झालंय. तेव्हा
ज्योती बोलते आणि काय हो काय ज्योती बोलतो काय हो काय म्हणायला होतात, परवानगी मिळवून देते आणि काय मिळालं हे. तेव्हा सावी बोलते एवढं रागवू नका, मी तुमच्या साळासाठीच बोलली ना. तेव्हा ज्योती बोलतो बोललीस ना, केलं ना पुढे पुढं, मग आता जा. तेव्हा सावी बोलते म्या नाही जाणार, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा ज्योती बोलतो मला नाही बोलायचं, यापुढं माझ्या मोरं करायचं नाही. सावी रडत असते. ज्योती जायला लागते तेवढ्याच सगुणा येते. सगुणा ज्योतीला बोलते की ज्योती लेकरा. तेव्हा ज्योती बोलतो बस लेकरा वासरं गोड बोलून घात केलाय माझा, पण म्या आता गप्प बसणार नाही. तेव्हा ज्योती रागाने चालला जातो. सगुणा सावीकडे येते आणि बोलते सावित्री. तेव्हा सावित्री रडत असते. तेव्हा सावी बोलते आऊ म्या काय केलं, माझं काय चुकलं. तेव्हा सगुणा सावीच्या डोक्यावरून हात फिरवते. इकडे ज्योती रागाने विहिरीमध्ये दगड फेकत असतो. तेव्हा ज्योतीला रडायला येत असतं, त्याच्या दादाचे शब्द आठवत असतात. तेवढ्या तिथे सगुणा येते आणि ज्योतीला बोलते लेकरा. तेव्हा ज्योती तिचा हात बाजूला सावरतो. तेव्हा ज्योती बोलतो तू कशाला आली इथे, जा तू, मला एकट्याला राहू दे. तेव्हा सगुणा बोलते अरे असं नाही करायचं. तेव्हा ज्योती बोलतो मग काय कसं करायचं, या समजात माझी काय चूक. तेव्हा सगुणा बोलते हा बराबर आहे, तुझी नाही काय चूक, माझी चूक आहे बाळा. तुला नक्षत्रासारखी बायको आणली, माझी चूक आहे. अरे तुझ्या आनंदासाठीच तर तिने केलं, तुला शाळेत जायची परवानगी मिळाली म्हणून तिनं केलं, पण तिची चूक नाही, माझी चूक आहे. लाडा कोडात वाढलेली पाटलाची पोर आणली, माझी चूक आहे बाळा. अरे जेवली नाही ती पोर. तेव्हा ज्योतीला थोडं वाईट वाटतं. ज्योती पटकन सगुणाकडे बघतो. घरात डोळ्यात पाणी आणून उभी आहे ती पोर, पण यात तुझी चूक नाही. चूक असेल तर तिची आहे, आमची आहे, बाकी काय नाही, तुझा राग महत्त्वाचा आहे. तेव्हा सगुणा चालली जाते. तेव्हा ज्योती सगुणाकडे बघतो आणि पुन्हा दगड पाण्यात फेकणार आणि थांबतो. त्याला वाईटही वाटत असतं आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.